नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत खेळांविषयी. अर्थातच खेळांचा हंगाम आहे, थंडीचं वातावरण आहे. ठिकठिकाणी शाळा कॉलेजांमध्ये सुद्धा विविध क्रीडा उत्सव चालू आहेत. आणि एवढंच नाही तर अलीकडेच महाराष्ट्र केसरी ची मोठी दंगल आपण पाहिलेली आहे. एक प्रकारे पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं कुस्त्या खेळल्या गेल्या होत्या, कुस्त्यांचे सामने रंगले होते, तेही आपण पाहिलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आमिर खानचा दंगल हा सिनेमा आलेला आहे. या सिनेमामध्ये ज्या पद्धतीनं महिला कुस्तीगिरांची, महिला कुस्तीपटूंची कहाणी समोर आणलेली आहे, त्या अनुषंगाने सुद्धा आपण एकूणच खेळाविषयी आणि खेळाच्या मानसिकतेविषयी आणि क्रीडा धोरणाविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत अंजली भागवत आहेत, आंतरराष्ट्रीय नेमबाज. आपल्यासोबत या चर्चेमध्ये वर्षा उपाध्याय, ज्या प्रशिक्षक आहेत जिम्नॅस्टिक्सच्या, आणि खास करून त्यांच्या प्रशिक्षणाच्या अंतर्गत अनेक मुलींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आपल्यासोबत थेट कोल्हापूरहून स्वाती शिंदे आणि नंदिनी साळुंके या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुद्धा आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत थोड्या वेळाने अंजली देवकर या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सुद्धा सहभागी होणार आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत चर्चेमध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर अंजली भागवत आपल्याला विचारायचा आहे, कारण अर्थात गेले काही काळ तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये विविध खेळांचा जो विकास झालेला आहे आणि त्याबरोबर महिलांचा सहभाग, मुलींचा सहभाग जो आहे तो या खेळांमध्ये वाढताना आपल्याला दिसतोय. पण हे सगळं असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर, जी पार्श्वभूमी आत्ता आपण इथे सांगितली, की एकीकडे हा आमिर खानचा दंगल सिनेमा आलेला आहे, त्याच्यामध्ये मुलींनी खास करून एक असे वडील की जे एका अशा वेगळ्या समाजातून आलेले आहेत ज्या समाजामध्ये मुलींना तर बाहेर पडताना सुद्धा विचार करावा लागतो, अशा ठिकाणी त्यांना कुस्तीपटू बनवतात. ही सगळी जी वातावरण आहे आता आपल्या आसपास, त्या वातावरणामध्ये तुम्हाला असं वाटतं का की महिलांचा सहभाग वाढतोय, आणि जर वाढत असेल तर त्यांना इथून पुढच्या काळात प्रोत्साहन मिळतंय का? त्या पद्धतीचं धोरण किंवा मानसिकता आपल्यामध्ये आहे का? मुळात प्रश्न असा आहे की आपल्याकडे क्रीडा धोरण आहे का? क्रीडा धोरणच आपल्याकडे नसल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करण्याचा किंवा सुधार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असे खूप सारे खेळ आहेत जिथून आपल्याला नॉर्थ ईस्ट स्टेट्समधनं, जसं मणिपूर आहे, आसाम आहे, तिथून आपल्याकडे आर्चरी खूप प्रसिद्ध आहे, कुस्ती प्रसिद्ध आहे, वेटलिफ्टर्स आपल्याला तिथून येतात. साऊथ मधनं आपल्याकडे ॲथलेटिक्सचे आहेत. तुम्ही जर शूटिंग, नेमबाजी म्हटलं तर अशा खूप काही गावातनं, खेडेगावातनं आमचे शूटर्स आता येत आहेत, कारण हळूहळू तिकडे खेळ पोहोचतोय. पण आपल्याला खरंच त्याच्यातनं टॅलेंटेड शूटर्स किंवा टॅलेंटेड ॲथलीट्स हवे असतील तर त्या ठिकाणी सुविधा निर्माण करणं किंवा उपलब्ध करून देणं ही प्रामुख्याने आपली आत्ता काळाची गरज आहे. आपण म्हणतो मार्केटिंगचं क्षेत्र आहे, असं केलं पाहिजे, स्पॉन्सरर्स आले पाहिजेत, पण ह्या सगळ्या खूप पुढच्या गोष्टी आहेत. आपला जो बेस आहे तोच अजून पक्का झालेला नाहीये. आपल्याकडे धोरणच नाही, कुठल्याही कोचेसचं धोरण नाही, कुठल्याही नवीन खेळाडूसाठी नाही, किंवा जे आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू आपले जातात त्यांच्यासाठी काही ठोस असं काही केलंच जात नाहीये आपल्याकडे, असं मला वाटतं. त्यामुळे अशा रिमोट एरियाज मध्ये क्रीडांगण उपलब्ध करून देणं आणि नवीन साहित्य उपलब्ध करून देणं, आणि त्याच्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे चांगले कोचेस, तिकडे मार्गदर्शक असणं खूप महत्वाचं असतं. आपल्याकडे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक खेळामधला आहे की आपल्याकडे कोचेस नाही आहेत. शूटर्स किंवा ॲथलीट्स मी बघते, बालेवाडी स्टेडियम मध्ये मी रोज शिकवायला जाते, तिथे खूप जण येतात, उत्साहाने येतात, ते सुरुवातीला कंटिन्यू करतात, पण त्याच्यानंतर त्यांच्याकडे काही प्रोफेशनल मार्गदर्शन नसतं म्हणून कंटाळून निघून जातात, तेव्हा वाईट वाटतं. हे जर त्यांना प्रोफेशनल मार्गदर्शन असेल तर नक्कीच आपला खेळ लोकांपर्यंत पोहोचलाय, पण तो नर्चर करण्याची आपल्याला जास्त गरज आहे. नक्की. अर्थात स्वतः एक आंतरराष्ट्रीय पातळीवरची खेळाडू ज्यावेळेला हे सगळं म्हणते त्यावेळेला खरं तर ते ऐकताना सुद्धा त्रास होतो. वर्षा उपाध्याय, तुम्हाला सुद्धा हाच अनुभव आहे का? जसं आता अंजली भागवत म्हणाल्या की धोरणच नाहीये, म्हणजे धोरण आहे का असा प्रश्न विचारायची ही वेळ आहे. या सगळ्या मानसिकतेकडे आपण कसं बघता? आणि खास करून जसं त्यांनी उल्लेख केला की व्यावसायिक मार्गदर्शक असले पाहिजेत, त्या व्यावसायिक मार्गदर्शकांसाठी काही धोरण असायला हवं का? नेमकं काय केलं सरकारने किंवा काय प्रकारचं क्रीडा धोरण असायला हवं असं तुम्हाला वाटतं? जिथे खेळाडू आहेत तिथे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं हे गरजेचं आहे.
आणि जर का त्या खेळाडूच्या सोबत त्यांचे कोचेस तेवढी मेहनत घेत असतील तर आज नक्कीच कोचेससाठी आपल्याकडे कोचेसना देण्यासाठी शासनाकडनं काहीच नाहीये. म्हणजे बऱ्याचदा जेव्हा म्हणजे मला असा पर्सनल अनुभव आहे की 22 किंवा 23 वर्षाच्या मुलींना मी शिकवून त्या मुली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळून आल्या भारतातर्फे, पण त्यांच्या कोचसाठी आज काहीच नाहीये. तर कोचेस जे तेव्हाच इंटरेस्ट घेतील की जेव्हा त्यांना पुढे काहीतरी दिसत असेल. अदरवाईज मग आपल्या थोड्याशा कपॅसिटीमध्ये जेवढं आपल्याला जमेल त्या लेवलला शिकवून कोचेस तेवढ्याचवर थांबतायत. त्याच्यासाठी जो शासनाकडनं त्यांना सपोर्ट मिळायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे मिळायला, ते मिळत नाहीये. आज आपण म्हणतो हैदराबादमध्ये गोपीचंद कडनं आपल्याला त्यांच्या अकॅडमीतनं इंडियासाठी एवढी मेडल्स मिळत आहेत, पण शासनाने त्यांना ते जागा उपलब्ध करून स्टेडियम त्यांच्या ताब्यात देऊन त्यांच्या हातामध्ये जेव्हा निर्णय दिले तेव्हा त्यांनी त्यांच्या टर्म्सवर तिथे ट्रेनिंग चालू केलं. म्हणजे आज सुद्धा तिकडे ट्रेनिंग घेणारे हाय प्रोफाईल खेळाडू असतील त्यांना 7 वाजता गोपीचंद सरांनी सांगितलं झोपायचं म्हणजे झोपावं लागतं. त्याच्यामध्ये कोणीही शासन, कोणताही अधिकारी किंवा कोणीही इंटरफिअर करत नाही. इतकी जेव्हा अथॉरिटी त्यांच्याकडे ऍज अ कोच म्हणून आहे तेव्हा ते आपल्याला आज हे रिझल्ट देऊ शकतात. नक्की, म्हणजे ही शिस्त आणि ही सगळी प्रक्रिया तेव्हाच रुजू शकते ज्यावेळेला निर्णय प्रक्रिया, तुमचं म्हणणं आहे की त्या तिथल्या अधिकारी खेळाडूकडे सुद्धा यायला काही हरकत नाहीये. पण या अधिक यातले काही मुद्दे आहेत, पण तत्पूर्वी स्वाती शिंदे आणि नंदिनी साळुंके आपल्या सोबत आहेत. स्वाती शिंदे, पहिल्यांदा तुझ्याशी बोलायचंय कारण एक तरुण आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आहेस आणि अभिमान आहे स्वाती तुझा, नंदिनी तुझा सुद्धा आम्हाला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला आत्ता तुम्ही जिथे जात असाल, शिकायला जात असाल, कुस्ती खेळत असाल, कशा प्रकारची वातावरण तिथे आहे, कशा प्रकारे तुम्हाला तिथे प्रोत्साहन मिळतं किंवा कशा प्रकारे तुम्हाला काही अडचणी आहेत का? स्वाती, पहिल्यांदा तुझ्याशी बोलायचंय, काय तुझं म्हणणं आहे? आम्हाला प्रोत्साहन एकदम म्हणजे चांगलं भेटतं. माझे कोच दादासाहेब लवटे किंवा बापू सुखदेव वेरुळकर, सदाशिवराव मंडलिक यांचे चांगले प्रोत्साहन लाभले इथं. म्हणजे प्रॅक्टिससाठी काहीच अडचण नाही आम्हाला इथं. परत डार्फ केटल केमिकल यांनी आम्हाला आता दत्तक घेतले. ते महिन्याला मला 10,000 रुपये, प्रत्येक महिन्याला मला 10,000 रुपये मानधन देतात. त्यांनी 15 ते 17 लाखापर्यंत आम्हाला जिम दिलेत. मॅट त्यांना मला सगळं उपलब्ध आहे प्रॅक्टिससाठी आम्हाला. इंटरनॅशनल लेवलच्या आम्हाला तर म्हणजे कोचेस कडून प्रॅक्टिस भेटतं. नक्की. नंदिनी, कशा प्रकारे कुस्ती खेळायला सुरुवात झाली तुझी? सुरुवातीला तू ज्या वेळेला कुस्ती खेळायचा विचार केला असेल, तुमच्या घरी कुस्ती खेळणारं कोणी होतं का? वातावरण होतं का तुझ्या आसपास कुस्ती खेळण्याचं? नाही सर, आमच्या घरी वातावरण होतं. मी साईची एक ट्रायल दिली होती. म्हणजे साईचं सेंटर मुरगुडमध्ये येणार होते त्यावेळी चव्हाण सर, म्हणजे साईचे कोच आहेत ते मेन, त्यांनी सेंटर तिथं आणले आपल्या मुरगुडमध्ये छोट्याशा गावात. त्यावेळी मग ट्रायल घेतलेली. मग मी ट्रायल दिली त्यावेळी. मग त्यातून मग आम्हाला लवटे सर म्हणून एक शिकवायला आले तिथं. त्यावेळी त्यांनी प्रोत्साहन केलं चांगलं. मग नॅशनलला 2 वर्षांनी मेडल लागलं. मग त्यातूनच कॉन्फिडन्स वाढत गेला. त्यातून मग सर प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे घेऊ लागले. अशा प्रकारे मी कुस्तीचं प्रॅक्टिस चांगलं केलं. नक्की. पण तुमच्या बरोबरीच्या मुली काय म्हणतात तुम्हाला? तुमच्या बरोबरीच्या मुली ज्या शाळेत असतील, तुमच्या आसपास गावात असतील, त्यांनी सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेला नंदिनी सुरुवात केली खेळायची त्यावेळेला तुम्हाला काय काय म्हटले आसपासचे लोक? आसपासचं वातावरण थोडं बिकट होतं. म्हणजे मुली म्हणजे कुस्ती खेळतच नव्हत्या त्या गावात. असं जेव्हापासून शाळेचं सेंटर आलं ना, ठराविक थोड्या मुली म्हणजे असं प्रॅक्टिस करणार ज्यांच्या घरातली मानसिकता म्हणजे अशी वेगळ्या पद्धतीची असेल, त्यांना त्यांच्या आई वडिलांनी त्या मुलींना घातलं कुस्तीमध्ये. नक्की. तुमच्या आई वडिलांचं खरं तर खूप कौतुक आहे. कुस्तीमध्ये तुम्हाला पाठवलं, कुठली आसपास तिथे वातावरण नसताना सुद्धा. स्वाती आणि नंदिनी, तुमच्याकडे पुन्हा येतो. तुमच्याकडनं अधिक जाणून घ्यायचं आहे कशा प्रकारे तुम्ही येणाऱ्या काळात आपल्या देशासाठी खेळणार आहात आणि काय प्रकारे तुम्ही तयारी करता, त्याच्यावरती तुम्हाला अधिक काही प्रश्न आम्ही विचारणार आहोत. पण तत्पूर्वी पुन्हा अंजली, तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की क्रीडा धोरण असायला हवं, मुळात क्रीडा प्रकाराची, कुठल्याही क्रीडा प्रकार असेल त्याच्यासाठीची जी मानसिकता लागते ती आपल्या समाजाची आहे असं म्हणायला काही जागा आहे का?
नाही, आता मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह वातावरण आपल्याकडे आहे. मीडियामध्ये खूप चांगलं कव्हरेज होतं. आपल्याकडे जसे 2012ला कॉमनवेल्थ गेम्स झाले, आता ऑलिम्पिक्सचं जे कव्हरेज आपल्याला मिळालं, त्याच्यामुळे समाजापर्यंत किंवा एका लेमॅन पर्यंत खेळ हा पोहोचलेला आहे. आणि मी स्वतः बघते की एवढे पार्टिसिपेशन आमच्याकडे वाढलेलं आहे. जिथे 300 पासून आमची नॅशनल चॅम्पियनशिप सुरू झाली, तिथे तर 5000च्या वर नेमबाज नॅशनल चॅम्पियनशिपसाठी येतात. ते सुद्धा सिलेक्टेड नेमबाज. म्हणजे खेळ हा पॉप्युलर झालेला आहे, पण त्याला आता चांगलं रीतीने वळण देणं हे खूप मोठी जबाबदारी सरकारची आहे असं मला वाटतं. सरकारचीच असं नाही, प्रत्येक फेडरेशनची, असोसिएशनची किंवा वेटरन ऍथलीट्स आहेत, सिनियर ऍथलीट्स आहेत, त्यांची आहे. एक धोरण बनवण्यासाठी आपल्याला कुठल्याही देशाचं क्रीडा धोरण कॉपी करण्याची गरज नाहीये, कारण आपल्याकडच्या परिस्थिती, आपल्याकडची मानसिकता हे सगळं समजून आपल्या काही सिनियर ऍथलीट, सिनियर जर्नलिस्टना जवळ घेऊन त्यांचं एक पॅनल बनवून त्यांच्याकडनं सजेशन्स मागवून एक चांगलं धोरण बनवणं आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यात प्रामुख्यानं मी असंच नेहमी सांगत आले आतापर्यंत की शाळेमध्ये खेळ हा इंट्रोड्यूस व्हायला हवा. आपल्याकडे पीटी पिरियड असतो, हा फक्त टाइमपास असतो. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या व्हेन्यूज तुम्ही निर्माण करून वेगवेगळ्या खेळात इव्हेंट्सचे एक्सपर्ट्स तुम्ही तिथे बोलवा, त्यांना ते एक्सपोजर द्या, त्यांना विजन द्या मुलांना, त्यांना ती मोकळीक द्या की तुम्ही काहीही खेळा. ह्या खेळांमध्ये हे सगळे खेळ अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काहीही खेळा आणि मग त्याच्यातनं तुम्ही टॅलेंट हंट करा. आपल्याकडे शाळा होते, अभ्यास पूर्ण होतो, त्याच्यानंतर जर आवड असेल तर ते वय पार झाल्यानंतर खेळ सुरू होतो आणि मग त्याच्यानंतर सुविधा, मग ते कोचेस आणि मग स्पॉन्सर, ह्याच्यामध्ये आपलं ते वय निघून जातं. जेव्हा खेळ खरंच सुरू व्हायला पाहिजे तेथे आपल्याला ते इंट्रोडक्शनच नाहीये. त्यामुळे शाळेपासून ही प्रामुख्याने सुरुवात केली पाहिजे. त्याच्यानंतर टॅलेंट हंट करून प्रत्येक स्टेटचा आपापला एक धोरण असायला हवं. प्रत्येक टॉप 20 किंवा टॉप 25 ऍथलीट्सना तुम्ही पूर्णतः स्पॉन्सर करा, पूर्णतः अडॉप्ट करा. आपल्याकडे खूप चांगले आता एनजीओज आहेत, ट्रस्ट आहेत, ते अडॉप्ट करतात, त्यांना एक प्रोफेशनल पॅकेज मध्ये ट्रेनिंग करतात. राईट फ्रॉम फिजिओथेरपी, फिजिकल ट्रेनिंग, न्यूट्रिशन, टेक्निकल बॅकग्राऊंड, हे सगळं अवेलेबल आहे. पण ते आता खेळाडूपर्यंत लवकरात लवकर पोहोचणं महत्वाचं आहे. नक्की, खेळाडूपर्यंत हे पोहोचत का नाहीये हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या निमित्तानं आता अंजली देवकर आता आपल्या सोबत आहेत, ज्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत, स्वतः तिथे तज्ज्ञ सुद्धा म्हणून काम करतात, या सगळ्या खेळाच्या अवतीभोवती गेले काही वर्ष काम करतायत. एकूण अंजली देवकर, तुम्हाला जो प्रश्न विचारायचा कुस्तीच्या निमित्तानं, एक तर महिला कुस्तीपटू म्हणून तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. आपल्यासोबत आता स्वाती शिंदे, नंदिनी साळुंके या तरुण खेळाडू आहेत, कुस्तीपटू. तुम्हाला अंजली देवकर असं वाटतं का की क्रीडा धोरण म्हणून, म्हणजे आता महाराष्ट्र केसरी झाला, इतकी वर्षाची परंपरा आहे आपल्याला कुस्तीची आणि मातीतले हे सगळे खेळ आहेत, नवीन सुद्धा खेळ जसे वर्षा उपाध्याय आपल्यासोबत आहेत, ज्या जिम्नॅस्टिक सारखा खेळ घेतात, पण या कुस्तीसारख्या खेळाला पुढे नेण्यासाठी किंवा ज्यातनं मेडल मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही मानसिकता आपली आहे का? आपल्या सरकारचं काही धोरण पोषक असं आहे असं तुम्हाला वाटतं का, अंजली देवकर? हा सर, मी तर असं म्हणेल की अजूनपर्यंत मुलींची कुस्ती ही घरोघरी पोचलेली नाहीये. कारण लोकांची मानसिकताच होत नाहीये मुलींना कुस्तीकडे पाठवायची. जसं आता पिक्चर आलाय दंगल, आता त्या दंगल मध्ये तुम्ही पाहताल की ती जी मुलगी आहे कुस्ती प्लेयर, तिला किती कष्ट सोसावे लागतात ते. आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचा विचार केला तर शासन ही म्हणावं तेवढं मुलींना प्रोत्साहन देत नाहीये कुस्तीमधनं. आता मुली जेव्हा कुस्तीकडे वळतात तेव्हा घरातनं त्यांना प्रोत्साहनाची खरी आवश्यकता आहे. मी जेव्हा खेळायचे तेव्हा खूप समाजातनं विरोध झाला होता कुस्तीला आणि अशा वेळेस अनेक आर्थिक अडचणींना मला सामोरं जावं लागलं. म्हणजे वडील एक पाण्याची दुकान होती, गरीब कुटुंबात मी आलेली आहे आणि आल्यानंतर मला अक्षरशः पुढे माझा गेम चालू ठेवता आला नाही. मला इंटरनॅशनल खेळून आल्यानंतर वडिलांची पाण्याची दुकान बंद झाली होती आणि फक्त पैशाअभावी मला ते कुस्तीचा खेळ तिथे थांबावा लागला. आणि जेव्हा मी खेळायला जायची तेव्हा वडिलांना माझं घर घाण ठेवावं लागलं आणि त्याच्यानंतर कालांतराने ते विकावंही लागलं बाबांना घर. आणि त्याच्यामुळे आता ज्या काही सामान्य घरातल्या मुली आहेत त्या खेळाकडे येऊ शकत नाही, कारण खर्च मोठा असतो. म्हणजे मी तर असं म्हणेल, खेळायचं म्हटलं तर हा खेळ खेळायचं म्हणजे एक पैशावालेच खेळ आहे.
ज्याच्याकडे जास्ती पैसा आहे त्यांनी हा खेळामध्ये भाग घ्यावा. आता मुलींच्या दृष्टीने पाहिलं आपण तर अजूनपर्यंत शिक्षणात मुली मागे आहेत. खेळाची तर गोष्ट वेगळीच आहे. म्हणजे अजून सरकारने थोडस मुलींसाठी नोकऱ्या वगैरे निर्माण केल्या पाहिजे. बरोबर. कुस्तीसारख्या खेळामध्ये पहिले आपण बँकेमध्ये वगैरे नोकऱ्या द्यायच्या, रेल्वेमध्ये नोकऱ्या द्यायच्या आणि काही ठराविकच खेळ असे आहेत की त्यांना नोकऱ्या त्या दिल्या जातात. पण आपल्या ज्या भारतीय खेळ आहेत, जसं आपला कुस्ती आहे, मी जुडो प्लेअर पण आहे, जुडोमध्ये मला छत्रपती पुरस्कार आहे, कुस्तीमध्ये मी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहे, इव्हन भारताची पहिली महिला कुस्तीगीर आहे आणि इंटरनॅशनल कोच सुद्धा आहे. तर अशा वेळेस ह्या गोष्टींना खूप सामोरं जावं लागतं मुलींना. तर सरकारने थोडस बक्षिसाची रक्कम जी असेल ती वाढवली पाहिजे. नॅशनल गेम्स होतात त्याच्यामध्ये दुसरे आपण हरियाणा, पंजाब सारखे स्टेट बघतो, लाखोनी त्यांना पैसे दिले जातात बक्षिसाच्या स्वरूपामध्ये. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं होत नाहीये. तर ह्या दृष्टीकडे पण म्हणजे ह्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे सरकारने. नक्की. अर्थात कारण माझ्यावर जी परिस्थिती आली, हो हो नक्की. मला पैशाअभावी क्वालिटी असताना मला गेम सोडावा लागला. ती परिस्थिती सामान्य मुलींवर येऊ नये यासाठी शक्य तितके योजना राबवल्या पाहिजे. नक्की. अर्थात अंजली देवकर, तुम्ही जी कहाणी तुमची सांगितलेली अक्षरशः ही वेळ काय ते आपल्याकडच्या गुणवान खेळाडूंवरती हा प्रश्न आहे. आणि हा जर का आपला कार्यक्रम बघत असतील क्रीडा मंत्री राज्याचे तर ते सुद्धा कदाचित त्याच्यावरती काही बोलू शकतील का, आपण तेही पाहूया. कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या जसे मातीतले खेळ आहेत तसे अगदी शूटिंगचा खेळ असेल किंवा अगदी जिम्नॅस्टिक्सचा खेळ असेल, या सगळ्या खेळांकडे आपण कशा दृष्टीने बघतोय, एक समाज म्हणून आपण या क्रीडा प्रकारांकडे कसा बघतो. विकसित समाज म्हणजे नेमकं काय? पैसा असला म्हणजे आपण विकसित होतो की क्रीडा जे सगळे संस्कृती आहे ती विकसित झाली म्हणजे आपण विकसित राज्य असतो किंवा राष्ट्र असतो, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून पुन्हा वर्षा उपाध्याय, गेली अनेक वर्ष तुम्ही संस्था सुद्धा चालवतात, त्याचा सुद्धा तुम्हाला मोठा अनुभव आहे. आता अंजली भागवत म्हणाल्या की ज्या पद्धतीनं एक धोरण असलं पाहिजे, त्या धोरणासाठीची एक मानसिकता असली पाहिजे सरकारची. त्या मानसिकतेकडे आपण कधी जाऊ असं तुम्हाला वाटतं? कारण तुमच्या संस्था चालकांचा, प्रशिक्षकांचा, अंजली भागवत सारख्या ज्या वरिष्ठ आता खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरचं ज्यांचं एक्सपोजर आहे, या सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी धोरण केलं पाहिजे, त्याला एक काहीतरी डेडलाईन असली पाहिजे आणि त्यातनं पुढे आपल्याला काही जाता येईल एक महाराष्ट्र राज्य म्हणून, असं काही वातावरण तयार होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं का? नक्की होऊ शकेल. कारण धोरण नाहीये असं आपण ब्लेम करू शकत नाही. कुठेतरी पेपरवर, मे बी ऑन पेपर ओनली, पण आहे कुठेतरी लिहिलेलं धोरण. पण ते धोरण किंवा त्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये मॉनिटर केलं जातंय का एखादी गोष्ट, म्हणजे त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाहीये असं आज दिसून येते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत, तालुका क्रीडा अधिकारी आहेत, क्रीडा म्हणजे बाकीच्या स्पोर्ट्स स्कूल गेम्स घेण्यासाठी त्यांचे क्रीडा प्रशिक्षक आहेत, वेगवेगळ्या पोझिशन्सवर माणसं आहेत आज. पण त्या माणसांचं काम त्या पद्धतीने होतंय की नाही होतंय ह्याचं मॉनिटरिंग कोणी करत नाहीये. त्यामुळे मग त्या योजना असतील तर त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम, एखाद्या जिल्ह्यातली योजना लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे त्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचं असायला हवं. मग ते पोहोचत नाहीये का, मग ते का पोहोचत नाहीये किंवा ते ठराविक लोकांपर्यंतच पोहोचतंय का, ह्या दृष्टीने त्याच्यावर प्रॉपर मॉनिटरिंग असणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते जर का थोडंसं वरच्या अधिकाऱ्यांकडनं त्यांच्यावर मॉनिटरिंग झालं तर मला वाटतं की ऍटलीस्ट 50% पर्यंत तुमच्या ज्या काही सरकारच्या योजना आहेत त्या पोहोचू शकतील समाजापर्यंत. नक्की. आणि या बरोबरीनं पुन्हा स्वाती आणि नंदिनी आपल्या सोबत आहेत. स्वाती, तुला प्रश्न विचारायचा आहे की तुमची तालीम जिथे तुम्ही आता सराव करत असाल कुस्तीचा, त्या तालमीला तिथे ज्यावेळेला तुम्ही सरावाला जाता, तुम्ही नेमकं कुठल्या प्रकारात, क्रीडा प्रकारात आता म्हणजे कुस्तीमधल्या कुठला प्रकार तुम्ही फ्रीस्टाईल खेळता, ग्रीको रोमन खेळता, काय करता, काय अनुभव आहे तिचा? स्वाती, तुझं म्हणणं याच्यावरती काय? तिथे खेळत असताना तुला खुराक जो असतो, तिथलं जे एकूण जे वातावरण आहे ते तुला पोषक आहे असं वाटतं का? हा, पोषक आहे तिथलं वातावरण. आम्ही कुस्तीमधील फ्रीस्टाईल हा प्रकार खेळतो. आवाज स्वाती तुला जर येत नसेल तर परत मी नंदिनी तुला सुद्धा प्रश्न विचारतो, तोपर्यंत स्वाती तुझा आवाज येईल असं आपण बघूयात. पण नंदिनी,
मुळात या सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये तू ज्यावेळेला कुस्ती खेळायला लागलीस, त्या कुस्ती खेळण्यामधनं तुमचा जो प्रवास झाला अगदी कोल्हापूरच्या त्या छोट्या गावापासून ते तुम्ही ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती गेलात, तर कसं वाटलं? पहिल्यांदा जाताना काय भीती होती? जसं आता अंजलीताई आपल्या बरोबर होत्या, ज्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत, त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. आपल्या प्रत्येकाची अनुभव साधारणतः तसाच असू शकेल कदाचित. गावामध्ये परिस्थिती नसते, आई वडील कष्ट करत असतात आणि त्यावेळेला आपल्याला एक यश मिळत जातं आणि मग कुठेतरी अडचण येते. असं काही विचार तुम्ही केलाय का? तुमचा अनुभव काय होता नंदिनी? हा सर, माझे वडील नाहीत. मी लहान असताना माझे वडील वारले. त्यानंतर मी आणि माझी आई आणि लहान भाऊ एक होतो. त्यानंतर मी 2011 साली ज्यावेळी सेंटर आलं ना, त्यावेळीपासून मी कुस्ती हा गेम चालू केला. त्यानंतर नॅशनल वगैरे होत गेलं, सरांचं प्रोत्साहन भरपूर मिळालं. त्यानंतर डार्फ केटल ही कंपनीनं म्हणजे आयबेन लोकमत ह्या चॅनलने आमची मुलाखत घेतली होती अहमदनगरमध्ये. त्या चॅनल मार्फत म्हणजे त्या संजय दुधाणे सरांनी त्या कंपनीला सांगितलं, अशाच्या एक छोट्याशा गावातले लहान म्हणजे गरीब मुली आहेत, तर त्यांना इतकं पाहिजे तसं प्रोत्साहन मिळत नाही आहे, पैशाची अडचण वगैरे हे भासतंय. त्यामुळं त्यानंतर त्यांनी आम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये चालू केले. त्यानंतर मग आमचा डाएट वगैरे, जाण्याचा खर्च वगैरे त्यातून सगळं भागू लागलं. मग नक्की, म्हणजे त्या अर्थाने तुम्हाला तशी मदत मिळाली. मदत करणारी सुद्धा मंडळी आहेत. फक्त कुठे मदत करायची, कशी मदत करायची हा प्रश्न आहे. तुमच्या दोघींकडनं स्वाती, नंदिनी, तुमच्या दोघींकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत. ज्या वेळेला तुम्हाला इथून पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचं असेल, त्यावेळेला काही अडचणी आल्या तर तुम्ही आपल्या संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत आयबीन लोकमतच्या माध्यमातून पोहोचवू आणि नक्की मदत उभी करू. पण तुम्ही आपल्या देशाला, आपल्या राज्याला पदकं जी आहेत आंतरराष्ट्रीय ती मिळवून द्याल अशी अपेक्षा तुमच्याकडनं करतो. एक छोटासा ब्रेक घेऊया. एका ब्रेक नंतर अंजली भागवत आपल्यासोबत आहेत, वर्षा उपाध्याय आपल्यासोबत आहेत आणि अंजली देवकर आपल्यासोबत आहेत. या तिघींशी आपल्याला बोलायचं आहे, अधिक समजून घ्यायचं आहे वातावरण कसं असतं, महिलांचा, मुलींचा सहभाग खेळांमध्ये कसा वाढेल आणि एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये पोषक वातावरण खेळायला कसं होईल हेही आपण बघूया छोट्याशा ब्रेक. पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय खेळांविषयी आणि महाराष्ट्रातल्या एकूण क्रीडा वातावरणाविषयी. काय प्रकारचं क्रीडा वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आपल्या खेळाडूंमध्ये पदक देण्याची ताकद आहे का? पदक आपल्याला मिळू शकतात का? ती कशी मिळू शकतात आणि ती मिळावीत यासाठी खरंच सरकार किंवा सरकारी यंत्रणा ज्या आता खेळा आणि क्रीडा धोरणाच्या आसपास अस्तित्वात आहेत त्या यंत्रणा काय करतायत हे सगळं आपण समजून घेतोय. आणि तत्पूर्वी आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी आपले प्रेक्षक काय म्हणतात ते बघूयात. बाळासाहेब काळे म्हणतात, दंगल सिनेमाऐवजी महिला कुस्तीपटूंनी साक्षी मलिककडून प्रोत्साहन घ्यावं. सचिन वर्तक म्हणतात, दंगलमुळे महिला कुस्तीपटूंनाच नव्हे तर कुस्ती खेळालाच प्रोत्साहन मिळेल. प्रदीप झडपे म्हणतात, कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेलच, शिवाय महिलांना सुद्धा अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळेल. नितीन जैन म्हणतात, सिनेमा मनोरंजनासाठी असतो त्यामुळे कुस्तीला काहीच फायदा होणार नाही. सचिन रामटेके म्हणतात, सिनेमा हा जनजागृतीचं प्रभावी माध्यम आहे आणि दंगल सिनेमाचा महिला कुस्तीपटूंना फायदा होणारच. या सगळ्या आपल्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत प्रेक्षकांच्या आणि या पार्श्वभूमीवरती पुन्हा खरं तर अंजली भागवत, एकूण ही जी परिस्थिती आहे म्हणजे सगळा समाज जो आहे त्या समाजाने ज्या मानसिकतेनं आपल्या मुलामुलींना पुढे आणलं पाहिजे खेळांसाठीची जी परिस्थिती आता आपल्याला अंजली देवकर यांनी सुद्धा जी सांगितली, अक्षरशः भीषण परिस्थिती आहे. तसं म्हटलं तर म्हणजे तुम्ही काहीतरी आशा दाखवायच्या मुलामुलींना आणि त्यानंतर अचानक कोमेजून जायला होत असेल, जर अशी परिस्थिती असेल तर अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे, काय व्हायला हवं आणि किती तातडीने ते व्हायला पाहिजे असं वाटतं? नाही, अडचणी सगळीकडे असतात असं मला वाटतंय. ज्या खेळाडूला खरंच मनातनं काही करण्याची इच्छा असते तो पुढे जातोच. कारण आम्ही सुद्धा ज्या परिस्थितीत मी नेमबाजी सुरू केली तेव्हा आपल्या देशात कुठेही नेमबाजी म्हणजे काय हे माहीत नव्हतं. आमच्याकडे फक्त 2 रायफल्स होत्या, त्या पण खूप जुन्या पद्धतीच्या, त्या आम्ही 10 जणी वापरायचो. पण मनात कुठेतरी मला माहित होतं की नाही, माझ्या खेळातनं नैपुण्य माझ्याकडे आहे आणि मी कधीतरी हे
नक्कीच जगाला दाखवून देईन आणि आम्ही त्या परिस्थितीतनं बाहेर आलो स्वतः झगडत. त्यामुळे ते विल स्वतःकडे असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता जर तुम्ही बघितले तर परिस्थिती खरंच खूप चांगली झालेली आहे, चांगला बदलाव आलेला आहे आपल्याकडे. स्पॉन्सरच आपल्याकडे आहेत, प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स मध्ये आपल्याला नोकऱ्या उपलब्ध आहेत किंवा सर्व्हिसेस आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा नोकऱ्या उपलब्ध आहेत. नंतर खूप जे NGO ट्रस्ट आहेत ते चांगल्या टॉप लेवल खेळाडूंना अडॉप्ट करतात. सेंट्रल गव्हर्नमेंटची टॉप स्कीम जे आहे त्याच्यामध्ये ऑलिम्पिक क्वालिफिकेशन मार्क्स ज्यांनी क्रॉस केले आहेत त्यांना पूर्णतः सहाय्य केलं जातं. आपल्याकडे कॅश अवॉर्ड्स भरपूर दिलेले आहेत. त्यामुळे अगदीच परिस्थिती बिकट आहे असं म्हणणं चुकीचं आहे. पण ही परिस्थिती कोणासाठी चांगली आहे, जे स्वतः ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेले आहेत. आपल्याला जर खेळ प्रोफेशनल लेवलवर जसं चायना आणि अमेरिका यांच्यासारखा न्यायचा असेल तर आपल्याला आधी ग्रास रूट लेवलवर काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मी सांगते शाळा हेच प्रमुख ठिकाण आहे जिथे आपल्याला खेळाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच्यानंतर एक दिल्लीला स्टेडियम बांधलं, पुण्याला स्टेडियम बांधलं म्हणजे झालं नाही. तर जे स्मॉल अकॅडमीज असतात, ज्या फीडर अकॅडमीज असतात ज्याच्यातनं खेळाडू तुम्ही तयार होणार आहेत आणि मग ते प्रोफेशनल प्रॅक्टिससाठी मोठ्या क्रीडांगणात जाणार, त्या फीडर अकॅडमीजवर लक्ष केंद्रित करून त्यांना जास्तीत जास्त सुविधा आणि स्पॉन्सरशिप सरकारने मिळवून देणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी चांगल्या क्वालिफाईड कोचेस, मार्गदर्शक ठेवणं ही काळाची गरज आहे. नक्की. आणि या सगळ्या बरोबरीनं वर्षा उपाध्याय आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे तो की एक प्रकारे या सगळे क्रीडा प्रकार, कुठलाही क्रीडा प्रकार अगदी कुस्तीपासून आपण जर बघितला तर त्या संघटना असतात, त्या संघटनांची विविध कामं सुरू असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या त्या खेळाच्या स्पर्धा घेत असतात. हे सगळं चालू असताना ह्या संघटनांचा म्हणजे सद्यस्थितीमधल्या ज्या संघटना महाराष्ट्रामध्ये आहेत त्या संघटनांचा खरा उपयोग खेळाच्या या वाढीसाठी होताना दिसतोय का, की या संघटनांमध्ये सुद्धा काही फेरबदल आवश्यक आहेत किंवा या संघटनांचं एक काही परिमंडळ असावं, एकत्रित त्याचा काहीतरी विचार केला जावा, धोरण तयार करताना काहीतरी सरकारनी, राज्य सरकारने त्याच्यात अधिक आमूलाग्र बदल करावेत असं काही वाटतंय का? आता आपण जी परिस्थिती बघतोय ती वेगवेगळ्या खेळांच्या संघटनांमध्ये पदासाठी काम करणारी माणसं ही जास्त आहेत. त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष खेळाशी किती संबंध आहे हा विचार करण्यासारखा विषय ठरेल. आणि मग ह्याच्यासाठी किंवा ह्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याकडे स्पोर्ट्स लॉ ही कन्सेप्टच नाहीये. म्हणजे एखाद्या संघटनेने चुकीची सर्टिफिकेट्स दिली किंवा एखाद्या संघटनेच्या भांडणामुळे खेळाडूंवर अन्याय होत असेल किंवा कुठलेही इरेग्युलॅरिटीज होत असतील त्या संघटनेच्या माध्यमातून तर त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याकडे स्पोर्ट्स लॉ नाहीच आहे. मग त्यांना आपण पकडणार कसं आहे? शेवटी त्यांना त्यांची पदं टिकवायची असतील तर थोडंफार इकडे तिकडे करून त्यांना प्रत्येकाला त्यांच्या शब्दात ऍडजस्टमेंट ही करणं ही खेळामध्ये होते. शेवटी ऍडजस्टमेंट ग्राउंडवर होते, त्याचा खेळाडूंना खूप त्याच्या संदर्भात नुकसान होतं. अनेक चांगली ग्राउंड जे तिथे आता लग्न समारंभ होता तिथे खेळा व्यतिरिक्तचे कार्यक्रम जास्ती होता. हो, म्हणजे आता सध्या मी धारावी क्रीडा संकुल इथे स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून 3 महिन्याच्या करारावर आम्हाला कामावर ठेवलेलं आहे सध्या. फार सांगायला पण बरोबर वाटत नाहीये, पण आमचं 3 महिन्यांनी कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करतात आणि आम्हाला ते कॉम्प्लेक्सची देखभाल किंवा तिथे सगळ्या खेळांचं काम करण्यासाठी म्हणून आम्हाला जॉब दिलेला आहे. तर एकमेव क्रीडा संकुल असं आहे की जिथे आम्ही सगळ्या हॉलमध्ये मॅट्स घालून ठेवलेले आहेत आणि खेळाच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं फंक्शन तिकडे होत नाहीये. आणि आज हे म्हणजे मला खूप अभिमान वाटतोय की आम्ही गेले 3 वर्ष संकुल या पद्धतीने चालवतोय आणि कोणतंही लग्न समारंभ किंवा बाकीच्या सोशल ह्याच्यामध्ये त्यांना तिथे जागा आम्ही अवेलेबल करून देत नाही आहोत. राष्ट्रीय खेळाडू जे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतायत त्यांना तिकडे फुकट कोणत्याही खेळाचं प्रशिक्षण ते कोणत्याही वेळेला हॉल अवेलेबल असेल तर येऊन घेऊ शकतात. त्याचप्रमाणे शासनातर्फे होणाऱ्या जिल्हा स्पर्धा, राज्य स्पर्धा कोणत्याही खेळाच्या मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इव्हन ठाणे जिल्ह्याच्या सुद्धा त्या धारावी क्रीडा संकुलामध्ये आज होत आहेत. आणि जवळजवळ वर्षाला 200 इव्हेंट्स असे आपण त्यांना म्हणजे कुठल्याही पैसा त्यांच्याकडनं न घेता उपलब्ध करून देतोय. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः कोच असल्यामुळे मला त्याच्यात पर्सनल इंटरेस्ट असा आहे की इकडे फक्त खेळच झालं पाहिजे.
नक्की. अर्थात हे सगळं जे वातावरण आहे या वातावरणाच्या बरोबरीनं पुन्हा ज्यावेळेला कुस्तीचा विषय येतो, अंजली देवकर, मुळात वातावरण आहे आपल्याकडे, कुस्तीचं वातावरण त्या पद्धतीनं आहे. जरी महिलांचा सहभाग आता हळूहळू वाढताना आपल्याला दिसतोय, तरी या सगळ्या पार्श्वभूमीवर नोकरीचं धोरण म्हणजे एखाद्या कुस्तीपटूला कुठल्या पातळीवरती नोकरी मिळाली पाहिजे किंवा नोकरी मिळत असताना त्याला नेमकं प्रशिक्षण आणि बाकीचे जे काही फायदे मिळाले पाहिजेत, या सगळ्याचं धोरण कुठेतरी अजून निश्चित नाहीये. ते धोरण निश्चित होईल असं काही आशा आहे किंवा तशी आशा बाळगू शकतो का आपण? नाही सर, नक्कीच बाळगू शकतो. मेनली कसं आहे की खेळाडूंनीच खेळाकडे एक करिअर म्हणून पाहिलं पाहिजे. आणि शिवाय मित्र असं म्हणेल की आपण क्रीडा मंत्री किंवा क्रीडा सचिव वगैरे नेमताना तो खेळाडू असावा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण तेच व्यक्ती एका खेळाडूचं दुःख समजू शकतो, त्याच्या अडचणी समजू शकतो. जसं अंजलीनी सांगितलं की आपल्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे किंवा विल पॉवर पाहिजे. आता माझ्यामध्ये खूप आत्मविश्वास होता, विल पॉवर होती, पण शेवटी मलाच माहिती की का माझा खेळ मला बंद करावा लागला. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्याला माहिती आहे ह्या अडचणी, तो मेन माणूस त्याच्यावर नियुक्त झाला पाहिजे असं मी म्हणेल. आणि जसं आता सुकन्या योजना सरकारने राबवलेल्या आहेत, अशा वेगवेगळ्या योजना मुलींसाठी राबवल्या गेल्या पाहिजे. आता मी एक कोच आहेत, वर्षाताईंनी सांगितलं की त्यांना कोचिंग करताना किती अडचणी येतात. मी NIS केलं, नॅशनल कोचिंगचा डिप्लोमा, जो 2004 ला केला. त्याच्यानंतर मी अनेक अर्ज केलेत, मला क्रीडा संकुल म्हणजे उपलब्ध करून द्यावं, जागा उपलब्ध करून द्यावी, पण त्याच्यावर कोणीही अजूनपर्यंत विचार केलेला नाहीये. म्हणजे एका शाळेमध्ये मी शिक्षिका आहे, तिथेही शाळेत आता शिक्षकांचा विषय निघाला की आपण म्हणतो की शाळेमध्ये म्हणजे शालेय स्तरापासूनच एक खेळाडू निर्माण झाला पाहिजे. पण आता मध्ये एक चर्चा चालली होती की जे क्रीडा शिक्षक आहेत त्यांचीच पदं रद्द करण्यात येणार आहेत. कला क्रीडा, आता ते ठीक आहे, ते तिथपर्यंत झालं नाहीये, पण असा विचार आता गव्हर्नमेंट करते. तर जिथं क्रीडा शिक्षकच नाहीये तर तिथे खेळाडू कसे तयार होतील? तर थोडंसं क्रीडा शिक्षकांकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. वेगळे म्हणजे खेळाव्यतिरिक्त त्यांना विषय शिकवावे लागतात, अतिरिक्त भार त्यांच्यावर असतो, तो कुठेतरी कमी झाला पाहिजे. म्हणजे जो प्रशिक्षक आहे त्यांनी मन लावून तिथे काम करेल तो. आणि नक्कीच आता ऑलिम्पिकला आपण पाहतोय की फक्त 2 मेडलवर आपल्याला समाधान मानावं लागलं. जरी आपले धोरणं बदलत असतील आणि चांगले असतील तरी एवढे कमी मेडल्स नाही मिळाले पाहिजे ना. बरोबर. तर त्याच्या मागचं कारणही आपण शोधलं पाहिजे की नेमक्या अडचणी काय येतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण ह्याच्या आधीचं ऑलिम्पिक पाहिलं त्याच्यामध्ये मेडल्स जास्ती होते, त्या मानाने आता कमी पडले. तर थोडस सरकारनेही लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि जो मंत्री सचिव असेल तो खरा खेळाडू असला पाहिजे. म्हणजे राष्ट्रीय, कमीत कमी राष्ट्रीय खेळ तरी त्यांनी खेळले गेले पाहिजे, एवढंच मी म्हणेन. नक्की. अर्थात या सगळ्या गोष्टींबरोबर जी मानसिकता दाखवायला पाहिजे ती सगळ्यांचीच खरी, सामान्य कुटुंब असतील किंवा अगदी सरकार असेल, आमच्यासारखी माध्यमं असतील, या सगळ्यांनी त्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला आणि तरच क्रीडा प्रकारांना बळ मिळेल, एकूण वातावरण जे आहे ते अधिक पोषक होईल. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा नंदिनी, तुला प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीनं आता हे सामने होत आहेत, आता कदाचित तू महाराष्ट्र केसरीचा सामना बघितला असेल, आपल्याकडे महाराष्ट्र केसरी विजय चौधरी जो झाला त्याला 3रा महाराष्ट्र केसरी मिळाल्यानंतर आता नोकरी कुठे मिळते अशी घोषणा झाली. हे सगळं ज्यावेळेला घडत असतं त्यावेळेला तू एक खेळाडू म्हणून कसं बघतेस? खेळताना ही महाराष्ट्र केसरीची जी काय टीव्हीवरनं स्पर्धा झाली किंवा प्रत्यक्ष कधी जावंसं वाटलं का? बघितलीस का ती स्पर्धा? हो सर, ही स्पर्धा मी महाराष्ट्र केसरी बघितली. IBN लोकमत लाईव्ह कुस्ती दाखवलेली ती. पण मग काय वाटलं तुला? काय वाटलं महिलांसाठी महाराष्ट्र केसरी व्हावी का? महिला कुस्तीपटूंसाठी महाराष्ट्र केसरी असायला काय? महिलांसाठी व्हायला तर पाहिजे, पण ते आपल्या महाराष्ट्रात थोडं म्हणजे महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्यामुळे जास्त म्हणजे मुलांना प्रोत्साहन मिळते, मुलींना थोड्या प्रमाणात मिळते, नाही असं नाही, पण प्रत्येक म्हणजे बरोबर आहे की अधिक मुलींना अधिक पाठिंबा मिळाला पाहिजे, त्याच्यामधनं त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. तुमचे जे प्रशिक्षक आहेत दादा लवाटे, दादा तुम्हाला कुठे आतापर्यंत कुठे प्रशिक्षणाच्या माध्यमातून खेळायला घेऊन गेले, कुठे तुम्ही तुमचा खेळ दाखवलाय, त्या कुठल्या जागांवर गेल्यात, कुठल्या गावी गेलेल्या आहेत किंवा कुठल्या परगावी गेलेल्या आहेत?
आम्ही आतापर्यंत नॅशनल गेम्स मी या स्पर्धा खेळलो. म्हणजे सर आम्हाला म्हणजे प्रत्येक स्पर्धेसाठी घेऊन गेलेत, कुठल्या नाही असं नाही. म्हणजे त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. म्हणजे म्हणजे प्रॅक्टिसच नाही, म्हणजे लहान मुली बहिणीप्रमाणे असं म्हणजे सरांनी आम्हाला हे केलंय. नक्की कुटुंबासारखं, वागवलंय. नक्की तुम्ही अगदी कुटुंबातल्या असल्यासारखं ते तुम्हाला प्रशिक्षण देत असतील, स्वतः तुम्हाला प्रसंगी ओरडत असतील. हे सगळं होत असताना नंदिनी, स्वाती तुझ्या सोबत आहे. स्वाती थोडीशी बोलायला लाजरी दिसते, तिला आता बोलताना हे होते. पण स्वाती, किमान येणाऱ्या काळात तुला काय करावं असं वाटतंय? येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पर्धा होतील, कुठे जावं असं वाटतंय? काय स्पर्धेमध्ये तुला यश मिळेल असं तुला वाटतंय? येणाऱ्या जागतिक स्पर्धेमध्ये मला गोल्ड मेडल घ्यायचंय. ऑलिम्पिकमध्ये 2020च्या ऑलिम्पिकमध्ये मला गोल्ड मेडल घ्यायचंय. किंवा नक्की. स्वाती, तुला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल घ्यायचंय, तुला गोल्ड मेडल मिळेल याची आम्हाला खात्री आहे. ज्या पद्धतीनं तू बोलतेस आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळे खूप नेटानं काम करताय. अधिक मेहनत करा आणि जी काही तुम्हाला अडचणींचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या खेळावरती पूर्णपणे लक्ष द्या आणि नक्की तुमचे प्रशिक्षक असतील, संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातली कुस्तीप्रेमी मंडळी असेल, तुमच्या मागे उभी राहील. अर्थात या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अंजली भागवत, एकूण जो आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचा क्रीडा क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये येणारी जी गुंतवणूक आहे, खास करून भारतामध्ये सुद्धा आता अलीकडे असं बोललं जातं की मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढेल खेळांमधली, क्रीडा प्रकारांमधली. अशा वेळेला एकूण शाळा, जे तुम्ही म्हणालात मगाशी की शाळांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, शाळा असतील, विविध संस्था असतील, ज्या अतिशय चांगलं गेले काही वर्ष काम करणाऱ्या संस्था आहेत, क्रीडा संस्था, या संस्थांकडे अधिक चांगल्या एका एकात्मिक विचारातनं सरकार लवकरात लवकर काही मदत करावी, यासाठी काय करायला हवं असं वाटतं? काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? नाही, मला वाटतं आपण जी पैशाची गुंतवणूक आहे ऑलिम्पिकच्या दृष्टीने प्रचंड प्रमाणात ह्यावेळी केलेली गेली आहे. गेल्या ऑलिम्पिक पेक्षा डबल खर्च आपण ह्यावेळी केला, पण तो कुठल्या वेळी करतोय ह्याला फार महत्व आहे. अगदी शेवटच्या 6 महिन्यात तुम्ही खेळाडूंना 1-1 करोड वाटता आणि सांगता की घ्या स्पॉन्सरशिप आणि प्रॅक्टिस करा, तर तसं होत नाही. प्रत्येक ऑलिम्पिकची तयारी ही 8 वर्ष आधीपासून सुरू होते. 2020 साठी सुद्धा आपण ऑलरेडी खूप लेट आहोत असं मला वाटतंय. हे जे आपल्याकडे धोरण आहे, हे जे प्लॅनिंग आहे, ते पहिल्यांदा नीट बनवायला हवं. त्याच्यानंतर शाळांपासून जी सुरुवात हवी ती प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही वेटरन खेळाडूंना इंट्रोड्यूस करा, त्यांना ऑनररी बेसिसवर बोलवा, खेळाची ओळख करून द्या, खेळाची माहिती त्यांना असू द्या, किंवा आपल्या सिलेबसमध्ये प्रत्येक खेळ तुम्ही जर निवडून दिलात की त्याच्याबद्दल एक टेक्निकल बॅकग्राऊंड, कारण त्या खेळाचं टेक्निकल बॅकग्राऊंड तुम्हाला माहित असतो, खेळ माहित असला की मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाढतो आणि मग तुम्ही आपोआप तो कधीतरी आपण खेळावा ही सुप्त इच्छा तुमच्या मनात निर्माण होते. त्यामुळे ही खेळाची ओळख, त्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड लहान मुलांपर्यंत पोहोचणं, प्रत्येक शाळांमध्ये क्रीडांगण असणं आणि त्याच्यामध्ये एक्सपर्ट्स उपलब्ध असणं हे महत्वाचं आहे. जर फायनान्शियल गुंतवणूक म्हणालात तर स्कॉलरशिप बेसिसवर तुम्ही जे उदयोन्मुख खेळाडू आहेत, जिथे त्यांना खरंच पैशाची गरज असते, एकदा तुम्ही नॅशनल लेवलवर पोहोचलात, इंटरनॅशनल टीम मध्ये आला, तर तुम्हाला आपोआप ते सगळं सहाय्य मिळतं, तुम्हाला फेडरेशन मदत करतं, साईकडनं, मिनिस्ट्रीकडनं मदत. पण गरज आम्हाला जी साधनांची असते, उपकरणांची असते, ती सुरुवातीला असते. त्याच्यातनं आपल्याला चांगले खेळाडू, तिथेच आमचे खूप वर्ष वाया जातात. तर मला स्वतःची रायफल घ्यायला 10 वर्ष लागली. तीच रायफल जर मला 10 वर्ष आधी मिळाली असती, माझी सगळी साधनं मला 10 वर्ष आधी मिळाली, कदाचित मी अजून काहीतरी करू शकले असते. हे आत्ताच्या मुलांना सुद्धा भोगायला लागू नये ह्याची आपण काळजी घ्यायला हवी, की सुरुवातीच्याच वेळेला चांगली उपकरणं, चांगलं क्रीडांगण, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना अवेलेबल करून एक्सपर्ट गायडन्स, म्हणजे जे चुकीचं शिकून नंतर ते मॉडिफाय करून चांगला खेळाडू बनवण्यापेक्षा शिकवतानाच त्यांना प्रोफेशनली चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळणं महत्वाचं आहे. त्या बेसिक ज्या नेसेसिटीज आहेत त्या जर आपण उपलब्ध करून दिल्या तर नक्कीच आपल्याकडे टॅलेंट खूप आहे. जे आम्ही आता ज्युनियर्स आमचे बघतोय, इतके प्रचंड प्रमाणात त्यांनी मेडल्स आणलेली आहेत, खूप चांगले स्कोर्स करून युथ ऑलिम्पिक्स मध्ये त्यांनी गाजवलेलं आहे. तर ह्या मुलांना जर आता आपण खूप लवकरात लवकर सगळं उपलब्ध करून दिलं तर नक्कीच त्यांचं फ्युचर चांगलं आहे. आणि नुसतं आपण फॉरेन एक्सपर्ट, फॉरेनची उपकरणं मागवायची, फॉरेन कोचेसवरच विश्वास ठेवायचा, हे सगळं आता आपण बंद केलं पाहिजे. सेल्फ सफिशियंट आपण जर झालो
तर आपण काहीतरी करू शकतो. नुसती म्हणजे गोरी कातडी आली म्हणजेच त्याच्याकडे सगळं ज्ञान आलं असं नाही. ज्या खेळांमध्ये आपण ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलो आहोत, ऑलिम्पिक मेडल्स आपल्याकडे त्या जर ऍथलीट्सनी आणलेले तर त्यांच्याकडे तेवढा अनुभव आहे, त्यांच्याकडे तेवढं ज्ञान आहे, तर त्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. आपल्या कोचेसची जे रॅपो जे संबंध आपल्या खेळाडूंशी असतील ते फॉरेन कोचेस बरोबर असू शकणार नाही. त्यामुळे आपल्या कोचेसवर विश्वास ठेवून सेल्फ सफिशियंटली आपण जर वर आलो तरच आपण ते टीचे त्या स्थानावर टिकू शकू. नक्की, अर्थात. आणि या बरोबरीनं पुन्हा वर्षा उपाध्याय, अगदी थोडा जाता जाता तुम्हाला प्रश्न एक शेवटचा हाच विचारायचा आहे की मानसिकता म्हणजे खेळाचं विभाग असू शकतात. महाराष्ट्रामध्ये जर का आपण तुर्तास विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं टॅलेंट आहे. जसं आता अंजली म्हणाला की टॅलेंट तर आपल्याकडे भरपूर आहे आणि ते टॅलेंट दिसतंय. आता आपल्या सोबत ज्या 2 तरुण कुस्तीपटू आहेत त्यांच्याकडे पण त्यांच्याशी बोलताना वाटतं की त्यांच्यात किती ती असोशी आहे खेळाची. हे सगळं जे टॅलेंट आहे ती हंट कशी करायची त्याच्यासाठीचं काही एक विशिष्ट धोरण, फोकस हा का नाही आपल्याकडे असं वाटतं. आणि खास करून जे पालक जे आहेत जे ते आपल्या पाल्यांना पाठवू शकतात खेळाला, ते पालक अधिकाधिक येणाऱ्या काळामध्ये ते पाठवतील यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं. आपल्याकडे खेळाची संस्कृती असं जर का म्हटलं आपण तर खेळाची संस्कृती कमी आहे आणि मॉल संस्कृती जास्तीत जास्त वाढत चालली आहे. म्हणजे मॉलमधल्या शेवटच्या मजल्यावर जसे खाण्याचे स्टॉल्स आहेत त्याच्याच बरोबर एका साईडला ते कार्ड काढून व्हिडिओ गेम्स मुलं खेळतात. त्याच्यासाठी 500 रुपयाचं कार्ड, 700 रुपये वेळ प्रसंगी कितीही पैसे खर्च करून ती तासनतास मुलं तिथे रमतात. पण चायना किंवा अमेरिका असा उल्लेख केला अंजलीनीमध्ये, तसं त्यांच्याकडे प्रत्येक मॉलच्या बेसमेंटला म्हणा किंवा मॉलमधल्या 1-2 फ्लोअर्सवर इंडोर गेम्सच्या फॅसिलिटीज अवेलेबल करून दिलेल्या आहेत. मुलं तिथे जाऊन खेळतात 2-2 तास बेसिक लेवलवर त्यांना जेव्हा खेळायचं असतं तेव्हा. पण आपल्याकडे ती सोयच नाही. आपल्याकडे डायरेक्ट बालेवाडीला जायला लागेल स्टेडियम बघायचं तर, किंवा मग कुठल्या तरी छोट्याशा शाळेमध्ये एखादा शिक्षक शिकवतो त्याच्याकडे जावं लागेल. तर ही मॉल संस्कृती थोडीशी आपल्याला घातक ठरते ह्या बाबतीत. आणि दुसरं म्हणजे एक्सलन्सी सेंटर्स नाही आहेत आपल्याकडे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर त्या ठिकाणी कुस्ती किंवा ताकदीचे खेळ जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे मुलं खेळतात किंवा त्याचं प्रशिक्षण त्या भागांमध्ये जास्त चांगल्या प्रकारे दिलं जातंय. तर मग त्या खेळाला तिथे आयडेंटिफाय करून तिकडे त्या ठिकाणी सांगली, सातारा, पुणे ह्या ठिकाणी त्यांचं एक्सलन्सी सेंटर बनवून देणं हे कुठेतरी आपल्याला करता येण्यासारखं आहे. म्हणजे जिम्नॅस्टिक किंवा रिदमिक जिम्नॅस्टिक स्पेसिफिकली बोलायचं झालं तर गेम इटसेल्फ इज अबाउट प्रेझेंटिंग युअर सेल्फ. म्हणजे त्याच्यामध्ये ग्रेस आलं, त्या वेगवेगळ्या प्रकारचे डान्स कोरिओग्राफी आली त्याच्यामध्ये. तर मेट्रो सिटीजमध्ये हा थोडा जास्त पटकन पॉप्युलर होण्यासारखा खेळ आहे. तर त्याच्या संदर्भातलं इन्फ्रास्ट्रक्चर हे त्या ठिकाणी अवेलेबल करून द्यायला पाहिजे. म्हणजे जर का एक्सलन्सी सेंटर्स आयडेंटिफाय केली महाराष्ट्रातली तर पालकांना सुद्धा ठराविक स्टेट लेवल नंतर मला नॅशनल लेवलवर माझ्या मुलांनी जर का पुढे येणं असं अपेक्षित असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्यांना एनरोल करून स्पेसिफिक ट्रेनिंग घेता येईल. नक्की. अर्थात ही सगळी चर्चा आहे. या चर्चेमध्ये आपण नेमकं बघतोय की कशा प्रकारे महिलांचा सहभाग हा खेळांमध्ये वाढतोय. क्रीडा प्रकारांमध्ये अधिकाधिक महिला याव्यात यासाठी काही धोरण निश्चित असलं पाहिजे. नुसतं महिला नाही तर एकूणच समाज हा क्रीडाभिमुख असायला हवा आणि त्यासाठी सरकारने सुद्धा तेवढीच महत्त्वाची भूमिका येणाऱ्या काळात बजवावी एवढं मात्र निश्चित आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण आशा करूया की या सगळ्या खेळाडू ज्या आपल्यासोबत आता त्या चर्चेमध्ये आलेल्या आहेत त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं अतिशय मनस्वीपणे सरकार जर ऐकलं तर निश्चित आपल्याला सुद्धा पदकांची काही कमतरता भासणार नाही येणाऱ्या काळामध्ये याची खात्री देता येईल. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.